नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आत्तापर्यंत आपण व्यवस्थापनाचा अर्थ, व्यवस्थापनाचे स्वरूप, व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये, व्यवस्थापनाचे प्रकार, व्यवस्थापनाची उपपत्ती याबद्दल माहिती घेतलेली आहे. आजच्या या सत्रामध्ये आपण व्यवस्थापनाच्या अजून एक प्रकाराची माहिती घेणार आहोत, ते म्हणजे वर्ग व्यवस्थापन. वर्ग व्यवस्थापनाचा विचार करताना आपण वर्ग व्यवस्थापन म्हणजे काय, वर्ग व्यवस्थापनामध्ये नेमक्या काय समस्या येतात आणि वर्ग व्यवस्थापनामध्ये एका शिक्षकाची भूमिका काय असली पाहिजे याची माहिती घेणार आहोत. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया नेमकं वर्ग व्यवस्थापन म्हणजे काय. वर्ग व्यवस्थापनाचा सर्वप्रथम आपण अर्थ बघूया. वर्ग ही अशी जागा आहे जिथे अध्ययन आणि अध्यापन प्रक्रिया घडून येते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जेव्हा घरातून शाळेत येतात आणि शाळेतील जे वेळापत्रक ठरलेलं असते त्या ठराविक वेळापत्रकानुसार तुम्ही तुमच्या वर्गांमध्ये बसतात आणि त्या वर्गात बसल्यानंतर तुम्हाला असा अनुभव येत असेल, तो वर्ग म्हणजे एक प्रकारचा सामाजिक समुदाय आहे. आणि हा सामाजिक समुदाय म्हणजे अशी जागा जिथे शिक्षक वर्गात येतात आणि विद्यार्थी वर्गात असतात. तर शिक्षक आणि विद्यार्थी त्या वर्गामध्ये एका चार भिंतीच्या आतमध्ये जे काही शिकतात, जी काही चर्चा करतात, ज्यांच्या विचारांची देवाणघेवाण होते, त्या सर्व प्रक्रियेला आपण अध्ययन अध्यापन म्हणतो. आणि म्हणूनच अध्ययन अध्यापन प्रक्रिया ज्या ठिकाणी घडली जाते तिला आपण वर्ग असं म्हणू शकतो. वर्गाच्या बाबतीत असं आपल्याला म्हणता येईल की वर्ग म्हणजे चार भिंती आणि त्या चार भिंतींमध्ये जी खोली असते त्या खोलीमध्ये जी अध्ययन अध्यापनाची क्रिया घडते त्याला आपण वर्ग म्हणू शकतो. याच्यावरून तुमच्या मनात असा प्रश्न येईल की म्हणजे केवळ चार भिंती असल्या म्हणजे वर्ग असतो का? चार भिंती म्हणजे हे भौतिक संसाधन झालं, परंतु त्या भौतिक संसाधनामध्ये अध्ययन अध्यापन प्रक्रिया जेव्हा घडते तेव्हा खऱ्या अर्थाने त्याला वर्गाचे स्वरूप प्राप्त होत असते. आणि म्हणूनच वर्ग ही अशी जागा आहे ज्यामध्ये अध्ययन अध्यापन प्रक्रिया ही घडून येत असते. वर्ग व्यवस्थापनाची आपण व्याख्या बघूया. शालेय इमारतीच्या ज्या भागामध्ये बसून विद्यार्थ्यांची अध्ययन प्रक्रिया घडून येते त्याला वर्ग असे म्हणतात. बघा, तुमच्या शाळेची इमारत ही खूप मोठी असेल, त्या इमारतीमध्ये भरपूर खोल्या असतील, परंतु सर्वच खोल्या ह्या वर्ग खोल्या नसतात. आणि म्हणूनच ज्या वर्ग खोल्यांमध्ये विद्यार्थी बसून अध्ययन करतात किंवा अध्यापन आणि अध्ययन प्रक्रिया घडून येते त्या ठराविक अशा खोलीला वर्ग असे म्हटले जाते. वर्गामध्ये चांगले अध्ययन वातावरण निर्माण करण्यासाठी केल्या जाणाऱ्या पद्धतशीर प्रक्रियेला वर्ग व्यवस्थापन म्हणतात. आपण बघितलं की वर्ग म्हणजे काय, वर्ग म्हणजे अशी जागा जिथे विद्यार्थी हा अध्ययन करतो आणि शिक्षक हा अध्यापन करत असतो. आणि म्हणून वर्गामध्ये चांगले अध्ययन वातावरण निर्माण करणे, विद्यार्थ्याला शिकण्याची इच्छा निर्माण करणे, विद्यार्थ्याला शिकण्यासाठी प्रवृत्त करणे, अशा ठिकाणाला आपण वर्ग असं म्हणू शकतो. मग वर्ग व्यवस्थापन काय असेल तर वर्गामध्ये विद्यार्थ्यांना अध्ययन करण्यासाठी सुयोग्य असे वातावरण निर्मिती करून देणे आणि ती वातावरण निर्मिती करून देताना जी पद्धतशीर प्रक्रिया राबवली जाते अध्यापनाची आणि त्या विविध घटकांची जी सांगड घातली जाते, या सर्व प्रक्रियेला आपण वर्गाचे व्यवस्थापन असे म्हणू शकतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही वर्गात असतात, जसं मी आधीही म्हटली की वर्ग हा एक सामाजिक घटक आहे, वर्ग हा एक छोट्या प्रमाणातला समूह आहे. आणि म्हणून या समूहामध्ये वावरताना तुमच्यासोबतच अनेक विद्यार्थी हे वावरत असतात आणि या वर्गामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आंतरक्रिया घडत असतात. तर आता आपण बघूया की वर्गामध्ये नेमक्या आंतरक्रिया या कशा प्रकारे घडून येतात आणि त्या कुणाकुणामध्ये घडून येतात. वर्गामध्ये आंतरक्रिया या तीन प्रकारे घडून येतात. पहिली आंतरक्रिया ही शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये घडून येते. दुसरी आंतरक्रिया विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये घडून येते. आणि तिसरी आंतरक्रिया ही विद्यार्थी आणि विद्यार्थी यांच्यामध्ये घडून येते. आता आपण या आंतरक्रिया तपशीलवार बघूया. वर्गामध्ये शिक्षक विविध विषय शिकवण्यासाठी येतात आणि विद्यार्थी अध्ययनासाठी येतात. ज्यावेळेला शिक्षक एक ठराविक विषय शिकवत असतो त्यावेळेला शिक्षक त्या भागाचे स्पष्टीकरण करत असतात. शिक्षक त्या भागाचे स्पष्टीकरण झाल्यानंतर त्याचे आकलन विद्यार्थ्यांना कितपत झाले आहे हे तपासण्यासाठी विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारत असतात. मग या स्पष्टीकरणाच्या माध्यमातून, या प्रश्न विचारण्याच्या माध्यमातून शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारच्या आंतरक्रिया घडत असतात आणि या आंतरक्रिया अध्ययन अध्यापनासाठी पूरक ठरत असतात. म्हणून शिक्षक विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतात, शिक्षक विद्यार्थ्यांना
शिकवलेला घटक समजला आहे की नाही याची खात्री करतात, त्यावेळेला शिक्षक विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतात. विद्यार्थ्याला एखादा घटक कितपत समजला आहे तो विचारण्यासाठी किंवा ते कन्फर्म करण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या माध्यमातून प्रश्न विचारतात. कधीकधी शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये चर्चा देखील घडवून आणतात आणि त्याद्वारे तो घटक समजला आहे की नाही याची खात्री शिक्षक करत असतात. म्हणून शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये अशा आंतरक्रिया होतात, ज्या आंतरक्रियांची सुरुवात शिक्षक करत असतात. दुसरा वर्गातील आंतरक्रियेचा प्रकार आहे तो म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षक. विद्यार्थी ज्या वेळेला एखादं अध्ययन करत असतो, एखाद्या विषयाचं अध्ययन करत असतो, एखादा घटक समजून घेत असतो, त्यावेळेला त्याला काही प्रश्न पडतात, त्याच्या मनामध्ये काही शंका निर्माण होतात. त्या शंका तो आपल्या शिक्षकांना विचारत असतो आणि मग शिक्षक त्याला उत्तर देत असतात आणि मग शिक्षक त्या शंकांचं निरसन करतात. किंवा विद्यार्थ्याला एखाद्या घटकाबद्दल अधिक मार्गदर्शन हवे असते किंवा विद्यार्थ्याला एखाद्या घटकाबद्दलची अधिकची उत्सुकता असते, जिज्ञासा असते, तर ही जिज्ञासा विद्यार्थी शिक्षकांना विचारतो आणि शिक्षक आपल्या उत्तराच्या मार्फत, शिक्षक आपल्या ज्ञानाच्या मार्फत ती विद्यार्थ्यांची जिज्ञासा पूर्ण करत असतात. म्हणून विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्येही आंतरक्रिया घडून येतात. तिसरा प्रकार आहे तो म्हणजे विद्यार्थी आणि विद्यार्थी. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याबरोबरच अध्ययन घेत असणारा समवयस्कांचा एक गट तुमच्यासोबत असतो आणि तुमची सर्वांची गुणवैशिष्ट्ये ही सारखी असतात. तुम्ही सर्व ही अध्ययन करते आहात. म्हणून विद्यार्थी यांच्यामध्ये जी आंतरक्रिया होते, यांच्यामध्ये जी चर्चा होते, यांच्यामध्ये जे संभाषण होते, ती आंतरक्रिया ही अध्ययनाच्या दृष्टीने खूप महत्त्वाची असते. कधीकधी शिक्षक विद्यार्थ्यांना काही गटाच्या स्वरूपात काम देत असतात आणि ते काम करताना शिक्षक काही असा 3 ते 4 विद्यार्थ्यांचा एक गट, दुसरा 3 ते 4 विद्यार्थ्यांचा एक गट, असं गटागटाने कार्य करण्यासाठी शिक्षक काही उपक्रम तुम्हाला देत असतात, काही प्रोजेक्ट तुम्हाला देत असतात. ते करत असताना विद्यार्थ्यांमध्ये विचारांची देवाणघेवाण होते. विद्यार्थ्यांमध्ये एकमेकांना शंका विचारल्या जातात, त्यांच्या शंकेचं निरसन केलं जातं किंवा एखाद्या विद्यार्थ्याकडे जास्त माहिती असेल तर तो ती जास्त माहिती दुसऱ्या विद्यार्थ्यांना सांगत असतो. याप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये आंतरक्रिया घडत असते. तर आपण बघितलं की वर्गामध्ये 3 प्रकारच्या आंतरक्रिया घडतात. कधीकधी शिक्षक आंतरक्रिया घडण्यासाठी स्वतःहून जबाबदार असतात, स्वतःहून सुरुवात करतात आणि विद्यार्थी त्याला प्रतिसाद देत असतो. कधीकधी विद्यार्थी आंतरक्रियेची सुरुवात करतो आणि शिक्षक त्याला प्रतिसाद देतात आणि कधीकधी विद्यार्थी यांच्यामध्ये आंतरक्रियेची सुरुवात होते आणि ते एकमेकांना प्रतिसाद देत असतात. अशा प्रकारे वर्गामध्ये आंतरक्रिया, चर्चा, विचारांची देवाणघेवाण, ज्ञानाची देवाणघेवाण ही घडत असते. आता आपण बघितलं की वर्गामध्ये कोणकोणत्या स्वरूपाच्या आंतरक्रिया घडत असतात. तर त्या वर्गातील आंतरक्रियांचं स्वरूप कसं असतं ते आता आपण बघूया. वर्गात ज्या आंतरक्रिया घडतात त्या 2 प्रकाराने घडतात. त्याचं स्वरूप हे 2 माध्यमातून आपल्याला स्पष्ट करता येईल. पहिलं स्वरूप म्हणजे अंतर्गत आंतरक्रिया आणि दुसरं स्वरूप म्हणजे बाह्य स्वरूपातील आंतरक्रिया. आता अंतर्गत आणि बाह्य आंतरक्रिया म्हणजे काय? ज्या वेळेला तुम्ही वर्गामध्ये चर्चा करतात, प्रश्न विचारतात, उत्तरं तुम्हाला दिली जातात किंवा तुम्ही विचारांची देवाणघेवाण करतात, तुम्ही ज्ञानाबद्दल चर्चा करतात, त्या ज्ञानाची देवाणघेवाण होते, त्यावेळेला वर्गामध्ये ज्या क्रिया घडल्या जातात त्याला अंतर्गत आंतरक्रिया असं म्हणतात. आणि बाह्य आंतरक्रिया म्हणजे कधीकधी तुम्हाला प्रत्यक्ष स्वरूपाचं ज्ञान द्यायचं असेल किंवा अनुभव द्यायचा असेल तर तुम्हाला वर्गाच्या बाहेर किंवा शाळेच्या बाहेर नेलं जातं आणि तिथे जो तुम्हाला अनुभव दिला जातो, तिथे ज्या आंतरक्रिया शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये घडतात त्याला बाह्य आंतरक्रिया असं म्हटलं जातं. आता आपण बघूया की अंतर्गत आंतरक्रियांमध्ये कोणकोणत्या प्रकारचे उपक्रम किंवा कृती येतात. अंतर्गत आंतरक्रियांमध्ये विविध प्रकारचे पाठ घेणे. जर शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालय असेल तर त्या शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे पाठ घ्यावे लागतात. हे पाठ घेण्यासाठी त्यांना शिक्षक आधी मार्गदर्शन करत असतात आणि मार्गदर्शन केल्यानंतर विद्यार्थी ते पाठटाचन तयार करतो आणि पाठटाचन तयार केल्यानंतर तो त्याच्या मार्गदर्शक शिक्षकाकडून ते तपासून घेत असतो. मग ते पाठटाचन उत्कृष्ट होण्यासाठी शिक्षक त्याला योग्य ते मार्गदर्शन करतात आणि त्या स्वरूपामध्ये त्यांच्यामध्ये आंतरक्रिया घडत असते. ज्ञानाची देवाणघेवाण होते, प्रश्न उत्तर होतात, संवाद होत असतो. म्हणून पाठ घेणे हे अंतर्गत आंतरक्रियाचं एक प्रकार आहे. म्हणून पाठ घेणे हा अंतर्गत आंतरक्रियेचा एक प्रकार आहे. दुसरं म्हणजे प्रोजेक्ट्स. विद्यार्थ्यांना
गटामध्ये काम करण्यासाठी विविध प्रोजेक्ट्स दिले जातात. प्रकल्प आपण त्याला मराठीमध्ये असं म्हणतो. हे प्रकल्प विविध विषयांशी संबंधित असतात. या प्रकल्पामध्ये विद्यार्थ्याने स्वतःहून सहभाग घ्यायचा असतो आणि त्यामध्ये काहीतरी कृतीही अपेक्षित असते. हे प्रोजेक्ट जेव्हा विद्यार्थ्यांना दिले जातात ते वर्गामध्ये दिले जातात आणि विद्यार्थ्यांना त्याची माहिती दिली जाते. जेव्हा त्याची माहिती दिली जाते त्यावेळेला विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये आंतरक्रिया घडून येतात आणि त्या प्रोजेक्टच्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांना काही अडचणी असतील, काही शंका असतील किंवा अजून त्यांना काही मार्गदर्शन हवं असेल, अजून काही माहिती हवी असेल किंवा त्यांना काही संदर्भ हवे असतील किंवा आधी केलेले प्रोजेक्ट त्यांना बघायचे असतील, तर अशा प्रकारे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये प्रोजेक्टच्या निमित्ताने आंतरक्रिया घडून येत असतात. या वर्गातल्या वर्गात घडून येतात म्हणून त्या अंतर्गत स्वरूपामध्ये येतात. पुढचा आंतरक्रियेचा प्रकार आहे तो म्हणजे सेमिनार. विद्यार्थ्यांना काही छोट्या छोट्या घटकांचे सेमिनार घ्यायचे असतात आणि ते सेमिनार घेण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांना त्या सेमिनारची तयारी करण्यासाठी मार्गदर्शन करत असतात. मग घटकाची निवड कशी करावी, तो घटक तयार कसा करावा, त्या घटकासंदर्भातील प्रेझेंटेशन कसे बनवावे, या संदर्भामध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये आंतरक्रिया घडतात किंवा विद्यार्थी विद्यार्थ्यांमध्ये अंतर्गत क्रिया घडत असतात. विद्यार्थी आपल्या वर्गमित्राला किंवा वर्गमैत्रिणीला देखील त्याची माहिती सांगू शकतो किंवा त्याच्याकडून शंकांचे निरसन करून घेऊ शकतो आणि म्हणूनच प्रोजेक्ट, सेमिनार, पाठ घेणे हे अंतर्गत क्रियेचा भाग येतो. पुढचा प्रकार आहे अभ्यासपूरक आणि अभ्यासेतर उपक्रम. जसं मी म्हटलं की वर्ग हा एक सामाजिक समूह आहे आणि म्हणूनच या सामाजिक समूहातील प्रत्येक विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शाळा काही उपक्रम राबवत असतात. हे उपक्रम अभ्यासाशी संबंधित असतात किंवा अभ्यासाची समृद्धी कशी करावी या संदर्भात असतात आणि म्हणूनच काही अभ्यासपूरक आणि अभ्यासेतर उपक्रम हे राबवले जातात. हे उपक्रम राबवताना विद्यार्थ्यांचा सहभाग घेतला जातो. विद्यार्थ्यांचे छोटे छोटे गट केले जातात. विविध कार्यक्रमांची किंवा विविध कार्यक्रमांमध्ये काय भूमिका पार पाडायची आहे त्याबद्दलचे नियोजन केले जाते आणि असे काही कार्यक्रमांचे नियोजन करत असताना, उपक्रमांचे नियोजन करत असताना विद्यार्थ्यांची आंतरक्रिया घडते, विद्यार्थ्यांची शिक्षकांची आंतरक्रिया घडते. वेळप्रसंगी शिक्षक विद्यार्थ्यांपर्यंत जातात आणि त्यांना मार्गदर्शन करतात. तर अशा स्वरूपामध्ये अभ्यासपूरक आणि अभ्यासेतर कार्यक्रमांच्या निमित्ताने किंवा उपक्रमांच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये आंतरक्रिया घडत असतात. पुढचा प्रकार आहे प्रदर्शन. शैक्षणिक प्रदर्शन हा एक उत्तम शैक्षणिक अनुभव आहे, अध्ययन अनुभव आहे. तर प्रदर्शनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना टॉपिक कसा निवडावा किंवा कोणत्या टॉपिकच्या संदर्भामध्ये प्रदर्शन भरवायचे आहे, ते प्रदर्शन कोणत्या स्वरूपाचे असेल, त्या प्रदर्शनांमध्ये आपल्याला काही चित्र प्रदर्शन असतील, पुस्तक प्रदर्शन असतील किंवा पोस्टर प्रदर्शन असेल, पोस्टर प्रेझेंटेशन असेल, तर अशा वेगवेगळ्या स्वरूपाचे असे निवड करताना विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये आंतरक्रिया होत असते. त्याचबरोबर ज्या दिवशी प्रदर्शन असेल त्या दिवशी प्रदर्शनामध्ये शाळेतील सर्व घटक सहभागी होतात आणि त्या सर्व घटकांमध्ये आंतरक्रिया घडून येत असतात. पुढचा प्रकार आहे चर्चासत्र. विद्यार्थ्यांची बौद्धिक आणि मानसिक प्रगती करण्यासाठी विविध विषयांवर चर्चासत्र आयोजित केले जाते. या चर्चासत्राच्या निमित्ताने विद्यार्थ्यांकडे असलेले ज्ञान, शिक्षकांकडे असलेले ज्ञान, त्या ज्ञानाची ते देवघेव करत असतात. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना काही प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये काही अडचणी असतील, काही समस्या असतील, तर त्या समस्यांचं निराकरण ह्या चर्चासत्राच्या माध्यमातून केले जाते आणि एक सकारात्मक चर्चा या निमित्ताने, सकारात्मक अनुभव, अध्ययन अनुभव विद्यार्थ्यांना या निमित्ताने मिळत असतो. ग्रंथालय हा वर्ग आंतरक्रियेचा एक खूप चांगला उपक्रम आहे. विद्यार्थी जेव्हा ग्रंथालयामध्ये जातात त्यावेळेला पुस्तकं कोणती रेफर करावी किंवा कोणत्या पुस्तकाचा संदर्भ घ्यावा, तेव्हा ग्रंथपाल असतील किंवा शिक्षक असतील तर त्यांच्या मार्गदर्शनाने ते पुस्तकांची निवड करतात. अधिकची माहिती, अधिकचे ज्ञान घेण्यासाठी विद्यार्थी ग्रंथालयामध्ये जातात आणि ग्रंथालयात गेल्यानंतर ती माहिती कशी शोधावी, ती माहिती शोधल्यानंतर त्याचा उपयोग कसा करावा, त्याचा रेफरन्स कसा घ्यावा, या सर्वांबद्दल शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये चर्चा घडत असते. तसेच विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांमध्ये पण तू आज कोणतं पुस्तक घेतलं, मी आज कोणतं पुस्तक वाचलं, त्या पुस्तकातून मला काय चांगलं शिकायला मिळालं, तुला काय चांगलं शिकायला मिळालं, तर अशा स्वरूपात त्यांच्यामध्ये आंतरक्रिया घडत असतात. पुढचं आंतरक्रियेचं स्वरूप आहे प्रयोगशाळा. प्रयोगशाळेमध्ये विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक ज्ञान दिलं जातं. हे प्रात्यक्षिक ज्ञान देत असताना गटागटाने त्यांनी प्रयोग करावयाचे असतात. हे प्रयोग करत असताना त्यांनी गटागटाने प्रयोग करायचे असतात. या प्रयोगाच्या निमित्ताने
विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये आंतरक्रिया घडते। विद्यार्थी आणि विद्यार्थी जेव्हा गटामध्ये तो प्रयोग पूर्ण करत असतो आणि त्या प्रयोग करण्याच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये चर्चा घडते आणि शिक्षकांमध्येही चर्चा घडते आणि त्यांना येणाऱ्या अडचणी त्या जेव्हा शिक्षकांना विचारतात तेव्हा शिक्षक त्यांना योग्य मार्गदर्शन करू शकतात। म्हणून प्रयोगशाळेच्या निमित्ताने पण आंतरक्रिया हे विद्यार्थी शिक्षक यांच्यामध्ये घडून येत असतात। आता बाह्य स्वरूपात आंतरक्रिया कशा घडून येतात ते आपण बघू। बाह्य स्वरूपामध्ये खेळाच्या निमित्ताने जेव्हा विद्यार्थी वर्गाच्या बाहेर जातो, मैदानावर जातो, त्यावेळेला खेळ खेळताना कोणता खेळ खेळायचा, तो मैदानी खेळ खेळायचा, त्या खेळाचे नियम कसे असतील, तर जे शारीरिक शिक्षणाचे शिक्षक असतात तर त्यावेळेला त्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये खेळाच्या निमित्ताने आंतरक्रिया घडत असतात। खेळ खेळताना विद्यार्थ्यांमध्ये एक सहकार्याची भावना, एक संघ एकात्मतेची भावना ही विकसित होत असते आणि म्हणून एखादा खेळ खेळत असताना 2 गट असतात आणि मग ते 2 गट हे प्रतिस्पर्ध्यांचे गट असतात। म्हणून एका गटातील विद्यार्थ्यांमध्ये दुसऱ्या गटातील विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या आंतरक्रिया ह्या खेळाच्या निमित्ताने घडून येत असतात। पुढचा प्रकार आहे तो म्हणजे सहल, शैक्षणिक सहल। तर शैक्षणिक सहलीच्या निमित्ताने विद्यार्थी जेव्हा बाहेर जातात, वर्गाच्या बाहेर जातात, शाळेच्या बाहेर जातात, त्यावेळेला विविध ठिकाणांची माहिती घेताना किंवा या सहलीचा उद्देश काय आहे तो सांगताना शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये आंतरक्रिया घडून येतात। शिक्षक विद्यार्थ्यांची काळजी घेतात, विद्यार्थी एकमेकांची काळजी घेतात, कधी वेळ प्रसंगी विद्यार्थी देखील शिक्षकांची काळजी घेतात। तर या निमित्ताने बाहेर पडल्यानंतर शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये एक कौटुंबिक प्रकारचं नातं तयार होत असतं आणि एकमेकांची काळजी घेणे, एकमेकांची देखभाल घेणे, एकमेकांना सांभाळून घेणे, एकमेकांना सहकार्य करणे, अशा स्वरूपाच्या आंतरक्रिया ह्या वर्गाबाहेर विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये घडून येत असतात। पुढचा प्रकार आहे तो म्हणजे क्षेत्रभेट। क्षेत्रभेटीचा एक विशेष असा उद्देश असतो। त्या उद्देशाच्या निमित्ताने विविध क्षेत्रांना भेटी दिल्या जातात। विज्ञानाच्या संदर्भातील जे ज्ञान असेल ते बाहेरच्या प्रयोगशाळेमध्ये जाणे, त्यानंतर काही कंपन्यांमध्ये भेट देणे किंवा इतर बाहेरच्या शाळांमध्ये भेटी देणे, तर अशा प्रकारच्या भेटींमार्फत विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या प्रकारचे अध्ययन अनुभव हे विकसित केले जातात आणि हे अध्ययन अनुभव घेत असताना शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये, विद्यार्थी विद्यार्थ्यांमध्ये विविध प्रकारच्या आंतरक्रिया या घडून येताना आपल्याला दिसतात। स्पर्धाच्या निमित्ताने विद्यार्थी हे बाहेर पडतात। विविध व्यक्तिमत्व विकासासंबंधी काही स्पर्धा असतील, काही बौद्धिक स्पर्धा असतील किंवा काही कलागुणांना वाव देण्यासाठी स्पर्धा असतील, तर त्या स्पर्धांचे जेव्हा बाहेर आयोजन केले जाते त्यावेळेला एक संघ पाठवला जातो किंवा काही प्रतिनिधी म्हणून पाठवले जातात। त्या प्रतिनिधींसोबत काही शिक्षक प्रतिनिधी पाठवले जातात। तर त्यावेळेला विद्यार्थी विद्यार्थ्यांमध्ये आंतरक्रिया घडते, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये आंतरक्रिया घडते, तसेच त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांमध्ये, त्या ठिकाणच्या शिक्षकांमध्ये देखील आंतरक्रिया घडून येत असतात। पुढचा प्रकार आहे तो म्हणजे विस्तार उपक्रम, एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी। NSS असेल, काही नॅशनल सर्व्हिस स्कीम असतील, विस्तार उपक्रम NSS असेल किंवा काही NCC असेल किंवा काही आधार आश्रमातील भेटी असतील किंवा अनाथ आश्रम असतील, तर अशा प्रकारच्या उपक्रमांमधून विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये आंतरक्रिया घडतात। आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि म्हणून समाजाचा एक आपण अविभाज्य घटक म्हणून समाजासंदर्भात किंवा समाजाचा आपण एक अविभाज्य घटक म्हणून समाजासोबत आपल्या आंतरक्रिया घडतात आणि शिक्षक त्यासाठी माध्यम बनतात। त्या निमित्ताने शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये मूल्यांची रुजवणूक आणि मूल्य संस्कार करत असतात। यानंतर वर्ग व्यवस्थापनाची काय वैशिष्ट्ये आहेत ते आपण बघूया। बघा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा वर्गामध्ये अनेक विद्यार्थी एकत्र अध्ययन करतात, शिक्षक वर्गामध्ये अध्यापनाच्या निमित्ताने येतात, तर त्या वर्ग अध्यापनामध्ये किंवा त्या वर्ग अध्ययनामध्ये विविध प्रकारच्या आंतरक्रिया घडतात। जशा आंतरक्रिया घडतात त्याच प्रकारे त्या वर्गाचे आपल्याला व्यवस्थापन देखील करावे लागते। अनेक व्यक्ती एकत्र आल्या तर तिथे असमतोल निर्माण होण्याचा प्रश्न निर्माण होतो। अनेक व्यक्ती एकत्र आल्या तर तिथे काही समस्या निर्माण होण्याची शक्यता असते आणि म्हणून त्यावेळेला आपल्याला त्या वर्गाचं व्यवस्थितरित्या नियोजन करावं लागतं, व्यवस्थापन करावं लागतं। म्हणून अशा वर्गांचे काही व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये आहेत का ती आता आपण जाणून घेऊयात। वर्ग व्यवस्थापन हे बहुआयामी आहे। बहुआयामी म्हणजे मल्टी डायमेन्शनल। बघा, आपल्या वर्गामध्ये विविध प्रकारचे विद्यार्थी असतात आणि ते विद्यार्थी हे विविधतेचं दर्शन घडवत असतात। मग हे विद्यार्थी विविध प्रकारच्या त्यांच्यामध्ये अभिरुची असतात, विद्यार्थ्यांमधील सवयी ह्या वेगवेगळ्या असतात। तसेच
ह्या वर्गांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आंतरक्रिया घडून येतात. कधी या आंतरक्रिया शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये होतात तर कधी विद्यार्थी शिक्षकांमध्ये होत असतात. आणि गतिमानता हे वर्गामध्ये आपल्याला आढळून येत असते. आणि म्हणूनच वर्ग व्यवस्थापनाचं बहुआयामी म्हणजे त्याला विविध प्रकारचे डायमेन्शन आहे. कधी कधी वर्ग हा प्रत्यक्षरित्या आंतरक्रिया घडतात, कधी कधी वर्गामध्ये अप्रत्यक्षरित्या आंतरक्रिया घडतात. म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे डायमेन्शन्स हे वर्गाला लाभलेले असतात, म्हणून त्याला आपण बहुआयामी असं म्हणू शकतो. प्रत्येक वर्गाचा एक इतिहास असतो. शाळेमध्ये जेवढ्या इयत्ता असतील, जेवढे वर्ग असतील, त्या प्रत्येक वर्गाचा एक इतिहास असतो. आता वर्गाचा इतिहास म्हणजे काय की त्या वर्गामध्ये असणारे विद्यार्थी हे कोणत्या स्वरूपाचे आहे, त्या वर्गामध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांचा बौद्धिक स्तर कसा आहे, त्या वर्गामध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व कसं आहे, आणि म्हणून या सर्व व्यक्तिमत्वाची माहिती, त्या वर्गातील बुद्धिमत्तेची माहिती किंवा त्यांच्या क्षमतांची माहिती, ही सगळी माहिती म्हणजे एक प्रकारचा इतिहास असतो. कधी कधी असं म्हटलं जातं बघा की इयत्ता 5वी मधील हा वर्ग आहे ना, हा खूप हुशार विद्यार्थ्यांचा वर्ग आहे. इयत्ता 6वी मधील हा वर्ग आहे ना, या वर्गातील विद्यार्थी हे खूप उपक्रमशील विद्यार्थी आहे. किंवा 7वीचा जो वर्ग आहे, या वर्गातील विद्यार्थी हे अतिशय शांत स्वभावाचे आहे. किंवा या वर्गातील विद्यार्थी जे आहेत तर ते विद्यार्थी हे अतिक्रियाशील विद्यार्थी आहे, ते खोडकर विद्यार्थी आहे. म्हणजे प्रत्येक वर्गाबद्दल एक धारणा बनलेली असते आणि ती धारणा म्हणजे त्या वर्गाचा तो इतिहास असतो. म्हणून प्रत्येक वर्गाची एक खासियत असते, प्रत्येक वर्गाचं एक वैशिष्ट्य असतं आणि ते वैशिष्ट्य म्हणजेच त्या वर्गाचा इतिहास असतो. एकाच वेळी घडणाऱ्या अनेक कृती, जसं मी म्हटलं की वर्ग हा एक लहान समुदाय आहे, म्हणून त्या समुदायामध्ये एकाच वेळेला अनेक क्रिया घडत असतात. विद्यार्थी शिक्षकांना प्रश्न विचारतात, शिक्षक विद्यार्थ्यांना उत्तर देतात, शिक्षक एखाद्या घटकाचं स्पष्टीकरण करतात. त्याच वेळेला काही विद्यार्थ्यांचं लक्ष शिक्षकांकडे असतं, परंतु काही विद्यार्थ्यांचं लक्ष हे शिक्षकांकडे नसतं, त्यांच्या अवधानाचं विकेंद्रीकरण झालेलं असतं. किंवा त्याचबरोबर एखाद्या वेळेला विद्यार्थी हा शारीरिकदृष्ट्या सक्षम नसतो, त्याला काहीतरी त्रास होत असेल किंवा मानसिकदृष्ट्या तो विद्यार्थी वर्गामध्ये उपस्थित नसेल. त्यानंतर वर्गात अध्यापनाची क्रिया चालू असताना कोणीतरी येतं आणि कोणत्याही प्रकारची माहिती देत असतो. किंवा एखादा उपक्रम आहे, एखादा प्रोजेक्ट आहे, त्याबद्दलची सूचना येत असते. किंवा उद्या जर एखादी सार्वजनिक सुट्टी असेल तर त्या सार्वजनिक सुट्टीची नोटीस येत असते. किंवा कधी कधी वेळ प्रसंगी मुख्याध्यापक हे निरीक्षण करण्यासाठी येत असतात. कधी कधी व्यवस्थापनामधील काही अधिकारी हे निरीक्षण करण्यासाठी येत असतात. म्हणून एकाच वेळेला अनेक कृती घडत असतात. म्हणूनच असं म्हटलं जातं की वर्ग व्यवस्थापन हे डायनॅमिक आहे, ते खूप बहुआयामी आहे आणि ते खूप फ्लेक्झिबल आहे. म्हणजे एकाच वेळेला अनेक कृती त्याच्यामध्ये सामावल्या जातात, अनेक कृती ह्या त्या वेळामध्ये घडून येत असतात. म्हणून वर्ग व्यवस्थापन हे आपण त्याला म्हणू शकतो की म्हणून एकाच वेळेला वर्गामध्ये अनेक कृती या घडत असतात. तात्काळ कृती किंवा कारवाई. वर्ग व्यवस्थापनामध्ये बऱ्याच वेळेला असं होतं की बेशिस्तीची समस्या ही शिक्षकांना भेडसावते. किंवा शिक्षक शिकवत असताना काही विद्यार्थ्यांचं लक्ष नसतं, तर काही विद्यार्थी हे विनाकारण त्रास देण्यासाठी प्रयत्नशील असतात. म्हणून अशा वेळेला एखादी घटना घडली किंवा अशी काही गोष्ट घडली की जिच्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं असतं, तर त्यावेळेला शिक्षकाला तात्काळ कृती करणं हे गरजेचं असतं. किंवा एखाद्या वेळेला एखाद्या विद्यार्थ्याला कोणत्याही स्वरूपाचा त्रास होत असेल किंवा मानसिकरित्या शारीरिकरित्या तो विद्यार्थी जर व्यवस्थित नसेल किंवा चांगल्या मनस्थितीत नसेल, तर त्यावेळेला तात्काळ त्या विद्यार्थ्याला मदत देणं किंवा एखाद्या विद्यार्थ्याला आधार देणं, तर अशा प्रकारच्या तात्काळ कृती या वर्गामध्ये कराव्या लागतात. त्या कृती करत असताना कधी कधी शिक्षकांना पुढाकार घ्यावा लागतो किंवा कधी कधी विद्यार्थ्यांना पुढाकार घ्यावा लागतो. म्हणून तात्काळ स्वरूपाची कृती, बेशिस्तीची समस्या असेल तर शिक्षकाला तात्काळ त्याच्यावर ॲक्शन घ्यावी लागते आणि कृती करावी लागते. असे काही विद्यार्थी जर वर्गामध्ये विनाकारण अडथळा आणत असतील तर त्या विद्यार्थ्यांना समज देणे किंवा त्या विद्यार्थ्यांना व्यवस्थित समजावून सांगणे, वेळ प्रसंगी त्यांना खडसावणे, तर अशा प्रकारच्या तात्काळ कृती या शिक्षकांना वर्ग व्यवस्थापनामध्ये कराव्या लागतात. अकल्पित अंतर्गत आणि बाह्य घटक. वर्ग व्यवस्थापन जेव्हा वर्गामध्ये घडत असतं किंवा वर्गामध्ये आंतरक्रिया घडत असतात, तर त्यावेळेला काही अंतर्गत घटक त्यामध्ये समाविष्ट असतात. मग अंतर्गत घटकांमध्ये शिक्षक येतात, अंतर्गत घटकांमध्ये विद्यार्थी येतात आणि बाह्य घटकांमध्ये बाहेरचा, ज्यावेळेला बाहेर एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमाची तयारी चालू असते तर त्यावेळेला गडबड आणि गोंधळ किंवा मोठ्या स्वरूपात
जे काही म्युझिक वाजवलं जातं तर त्याच्या आवाजाने वर्गामध्ये अडथळे निर्माण होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर काही बाह्य घटक म्हणजे कुणाचं इन्स्पेक्शन असलं किंवा कोणीतरी इन्स्पेक्शन करण्यासाठी आलं किंवा एखादा नॉन टीचिंगचा स्टाफ असेल, काही कामानिमित्त विद्यार्थ्यांना माहिती देण्यासाठी किंवा त्यांची माहिती घेण्यासाठी ते वर्गामध्ये आले असतील, तर हे सर्व घटक हे बाह्य घटकांमध्ये समाविष्ट होतात. आणि म्हणून अकल्पित म्हणजे आपण कल्पना करू शकत नाही असं कधी कधी अंतर्गत आणि बाह्य घटकांचा हस्तक्षेप हा वर्ग व्यवस्थापनामध्ये अडथळा ठरू शकतो. आणि म्हणूनच अंतर्गत आणि बाह्य घटक हे वर्ग व्यवस्थापनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतात. आणि कधी कधी अंतर्गत घटकांचं नियंत्रण ठेवणं आणि बाह्य घटकांवरही नियंत्रण ठेवणं हे गरजेचं असतं. म्हणून अकल्पित, बाह्य आणि अंतर्गत घटक हे वर्ग व्यवस्थापनाचं वैशिष्ट्य आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, वर्ग व्यवस्थापन, वर्ग बघितला आणि वर्गामधील आंतरक्रिया आपण बघितल्या. विविध प्रकारच्या आंतरक्रिया या वर्गामध्ये घडत असतात. म्हणून साहजिकच आहे की त्या आंतरक्रिया घडत असताना काही समस्या देखील उद्भवत असतील. आणि त्या समस्या नेमक्या कोणत्या आहे तर त्या आता आपण जाणून घेऊया. पहिली समस्या आहे ती म्हणजे व्यक्तिभेद. वर्गामध्ये जे विद्यार्थी असतात ते एकमेकांपासून भिन्न असतात. वर्गामध्ये जे विद्यार्थी असतात ते एकमेकांच्या सारखे नसतात, त्यांच्यामध्ये भिन्नता आढळून येते. मग ही भिन्नता त्यांच्या विचारांमध्ये असते, ही भिन्नता त्यांच्या शारीरिक यष्टीमध्ये असते, ही भिन्नता त्यांच्या मानसिक विचारांमध्ये असते, ही भिन्नता त्यांच्या वर्तनात असते, ही भिन्नता त्यांच्या विचारांमध्ये असते, ही भिन्नता त्यांची आवड काय आहे त्यामध्ये असते, ही भिन्नता त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या वर्तनामध्ये असते. आणि म्हणूनच एक विद्यार्थी हा दुसऱ्या विद्यार्थ्यासारखा कधीच नसतो. हा इंडिव्हिज्युअल डिफरन्स, हा व्यक्तिभेद कधी कधी वर्गामध्ये समस्येचं कारण ठरू शकतं. कधी कधी असं होतं की शिक्षक एकाच पद्धतीने शिकवतात आणि शिक्षक शिकवत असताना काही विद्यार्थ्यांना ते लवकर समजतं आणि काही विद्यार्थ्यांना ते समजण्यासाठी थोडासा वेळ लागतो. मग अशा वेळेला त्या व्यक्तिभेदामुळे शिक्षकांना काही समस्यांना सामोरं जावं लागतं. आणि बऱ्याच वेळेला शिक्षक समोरच्या विद्यार्थ्यांकडे लक्ष देतात किंवा जे विद्यार्थी उत्तरं देतात शिक्षक त्यांच्यावरच आपलं लक्ष केंद्रित करतात. मग अशामुळे जे विद्यार्थी शांत स्वभावाचे असतील किंवा जे विद्यार्थी अबोल असतील तर असे विद्यार्थी त्या आंतरक्रियांमध्ये सहभागी होत नाही, प्रश्नांची उत्तरं देऊ शकत नाही. म्हणून त्या विद्यार्थ्यांवर शिक्षकाचं लक्ष जात नाही. म्हणूनच हा व्यक्तिभेद कधी कधी वर्गामधील समस्येचं कारण बनू शकतो. या पुढील वर्गातील समस्या आहे ती म्हणजे अध्ययन अक्षमता. जसं आत्ता आपण व्यक्तिभेदामध्ये बघितलं की प्रत्येक विद्यार्थ्याची अध्ययन करण्याची शैली वेगवेगळी आहे. प्रत्येक विद्यार्थ्याची अध्ययनामधील आवड वेगवेगळी आहे. एखाद्या विद्यार्थ्याला गणित हा विषय आवडत असेल तर एखाद्या विद्यार्थ्याला भाषा हा विषय आवडतो. आणि म्हणूनच त्यांच्या क्षमता ह्या देखील भिन्न भिन्न असतात. एखाद्या विद्यार्थ्याला अध्ययन करताना एक उदाहरण दिलं की त्याला लगेच समजतं, परंतु काही विद्यार्थी असे असतात की ज्यांना 2 किंवा 3 उदाहरणं दिले तर त्यावेळेला त्यांना तो घटक समजत असतो किंवा शिक्षकांकडून त्यांना विशेष मार्गदर्शन किंवा वैयक्तिक मार्गदर्शनाची गरज असते. म्हणून अध्ययन करताना अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अक्षमता शिक्षकांना लक्षात येत असतात आणि म्हणून या अध्ययन अक्षमता या वर्गातील कधी कधी समस्या बनतात. पुढची समस्या आहे बेशिस्तीची समस्या. वर्गामधील सर्वात जास्त भेडसावणारी समस्या म्हणजे बेशिस्तीची समस्या. बऱ्याच वेळेला असं होतं की शिक्षक वर्गात नसले की वर्गामध्ये गोंधळ चालू असतो. विद्यार्थी हे एकमेकांशी आंतरक्रिया करतात तर त्यावेळेला त्यांच्या आंतरक्रिया या काही अनौपचारिक स्वरूपाच्या असतात आणि अनौपचारिक स्वरूपाच्या आंतरक्रिया करत असताना कधी कधी त्यांच्यामध्ये भांडणं किंवा वाद हे उद्भवू शकतात. आणि म्हणूनच अशा वेळेला विद्यार्थ्यांची एकमेकांशी वादावादी होणे किंवा एकमेकांच्या कुरापती काढणे अशा प्रकारचे वर्तन हे सर्व बेशिस्तीमध्ये मोडत असतं. आणि म्हणूनच शिक्षक जेव्हा शिकवत असतात त्यावेळेला विद्यार्थ्यांचं लक्ष नसणं किंवा विनाकारण त्यांना अडथळा आणणं, तर अशा प्रकारच्या ज्या समस्या आहेत त्या बेशिस्तीमध्ये मोडतात. आणि म्हणून बेशिस्त ही वर्गामधील एक प्रमुख समस्या आपण असं म्हणू शकतो. पुढची समस्या आहे अवधान समस्या. अवधान म्हणजे लक्ष. बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांचं असं होतं की एखादा घटक किंवा एखादा विषय त्यांचा आवडीचा नसला तर विद्यार्थी त्या घटकाकडे लक्ष देत नाही, विद्यार्थी त्या घटकाकडे दुर्लक्ष करतो. आणि म्हणूनच वर्ग व्यवस्थापनामध्ये अवधान केंद्रीकरण करणं ही शिक्षकासमोर एक मोठी समस्या असते. किंवा एखाद्या दुसऱ्या व्यक्तीने किंवा दुसऱ्या विद्यार्थ्याने
किंवा आपल्या शेजारी बसलेल्या विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थी शिकत असताना किंवा अध्ययन करत असताना त्याला जर अडथळे आणले तर त्या विद्यार्थ्याचं अवधान हे दुसरीकडे केंद्रित होतं आणि म्हणून तो शिक्षक काय शिकवत आहात त्याच्याकडे लक्ष देऊ शकत नाही. म्हणून अवधान केंद्रीकरण करणं किंवा सर्व विद्यार्थ्यांना आपल्या अध्ययनामध्ये खिळवून ठेवणं ही अवधानाची समस्या ही खूप मोठी वर्ग व्यवस्थापनातली समस्या आहे असं आपण म्हणू शकतो. गोंधळाची परिस्थिती. गोंधळाची परिस्थिती म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की शिक्षक वर्गामध्ये येतात आणि शिक्षकांची तयारी जर त्या प्रमाणात झालेली नसेल तर विद्यार्थ्यांना लगेच लक्षात येतं की आज शिक्षकांची जशी व्हायला हवी तशी तयारी झालेली नाही, त्यामुळे त्यांना स्पष्टीकरण करण्यामध्ये अडचणी येतात आणि याच परिस्थितीचा फायदा विद्यार्थी घेत असतात आणि मग विद्यार्थी गोंधळाची स्थिती निर्माण करतात. किंवा कधी कधी एखाद्या विद्यार्थ्याने प्रश्न विचारला आणि तो प्रश्न अतिशय सोप्या स्वरूपाचा असेल तर इतर विद्यार्थी त्या विद्यार्थ्याला हसतात किंवा असा कसा तू प्रश्न विचारला किंवा तुला इतकंही समजत नाही का. तर अशा प्रकारच्या आंतरक्रिया घडल्यामुळे त्या वर्गामध्ये एक गोंधळाची परिस्थिती ही निर्माण होऊ शकते. पुढची वर्ग व्यवस्थापनातील समस्या आहे ती म्हणजे विद्यार्थ्यांची निष्क्रियता. वर्गामध्ये शिक्षक जेव्हा येतात अध्यापन करतात त्यावेळेला शिक्षकांना हे अपेक्षित असते की सर्व विद्यार्थ्यांनी त्या अध्ययनामध्ये किंवा त्या अध्यापनामध्ये सहभाग घ्यावा, परंतु बरेच विद्यार्थी त्यामध्ये सहभाग घेत नाही. जे अबोल विद्यार्थी असतात किंवा ज्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या काही अध्ययन अक्षमता असतील किंवा जे विद्यार्थी अतिशय शांत स्वभावाचे असतील ते विद्यार्थी स्वतःहून त्या प्रक्रियेमध्ये सहभाग होत नाही आणि म्हणूनच शिक्षकांना त्या विद्यार्थ्यांना सक्रिय करण्यामध्ये अडचणी येतात. वारंवार सांगूनही वारंवार प्रेरणा देऊनही विद्यार्थी त्यामध्ये सहभागी होत नाही किंवा काही विद्यार्थ्यांचा आपण असं म्हणू शकतो की त्यांचा सेल्फ इस्टीम हा खूप डाऊन झालेला असतो आणि म्हणून मी जर काही विचारलं किंवा मी जर काही सांगितलं तर इतर विद्यार्थी हसतील, अशा प्रकारचा विद्यार्थ्यांना आत्मविश्वास नसल्यामुळे विद्यार्थी निष्क्रिय बनतात आणि म्हणूनच ते अध्यापन हे मनोरंजक करताना किंवा रंजक करताना शिक्षकांना समस्या जाणवतात की विद्यार्थी त्यामध्ये सहभागी होत नाही, विद्यार्थी निष्क्रिय असतात. आता सर्वच विद्यार्थी निष्क्रिय असतील असं नाही, काही विद्यार्थी सहभाग घेतात, काही विद्यार्थी स्वतःहून सहभाग घेतात, काही विद्यार्थ्यांना शिक्षकाने प्रेरणा दिल्यानंतर ते सहभागी होतात, परंतु प्रेरणा दिल्यानंतरही जे विद्यार्थी सहभागी होत नाही तर असे विद्यार्थी हे एक समस्येचं कारण त्या अध्ययन अध्यापनामध्ये ठरू शकतात. तर विद्यार्थ्यांना आपण बघितलं की या वर्ग व्यवस्थापन करताना अनेक प्रकारच्या समस्या या शिक्षकांना भेडसावत असतात. आता या वर्गातील समस्या नेमक्या कशा सोडवायच्या किंवा या वर्गाचं व्यवस्थापन कसं करायचं ते आता आपण पुढील मुद्द्यांच्या आधारे बघूया. हे वर्ग व्यवस्थापन करताना काही तंत्रांचा जर वापर केला तर आपण अतिशय चांगल्या पद्धतीने आणि कमीत कमी वेळामध्ये त्या वर्गातील समस्या आपण सोडवू शकतो आणि त्या वर्गाला एक सकारात्मक दृष्टीने आपण प्रेरणा देऊ शकतो. पहिलं म्हणजे विद्यार्थ्यांना जबाबदारी वाटून देणे. जे विद्यार्थी बेशिस्तीची समस्या निर्माण करत असतील, जे विद्यार्थी बेशिस्त वर्तन करत असतील, अशा विद्यार्थ्यांना शिक्षकाने प्रथमतः हेरलं पाहिजे आणि त्या विद्यार्थ्यांना जबाबदारी वाटून दिली पाहिजे. किंवा ज्या वेळेला विद्यार्थी हा स्वतःहून अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये सहभागी होत नसेल अशा वेळेला शिक्षकांनी त्या प्रत्येक विद्यार्थ्याला काही ना काहीतरी जबाबदारी दिली, त्यांच्या अध्ययनाची जबाबदारी दिली किंवा त्यांचा सहभाग कसा वाढेल यासाठी त्यांच्यावर काही जबाबदारी सोपवली तर विद्यार्थी त्यामध्ये सक्रिय सहभाग होतील, तर विद्यार्थी त्यामध्ये सक्रियपणे सहभाग घेतील आणि जबाबदारी मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास देखील वाढेल आणि म्हणूनच अशा प्रकारची समस्या आपण या तंत्राद्वारे सोडू शकतो की विद्यार्थ्यांना त्यांच्या अध्ययनाची जबाबदारी देणे किंवा विद्यार्थ्यांना एखाद्या घटकाची जबाबदारी देणे किंवा विद्यार्थ्यांसमोर एखादी समस्या निर्माण करणे आणि त्या समस्येबद्दल त्यांना सोल्युशन शोधायला सांगणे किंवा त्या समस्येवर उपाय शोधायला सांगणे. तर विद्यार्थ्यांना आपण असं म्हणू शकतो की बघ, हा घटक वाटून दिला आहे तर तुमच्या गटाचा हा घटक आहे, त्यानंतर तुमच्या गटाचा हा घटक आहे, तुम्हाला याच्यावर समस्या शोधायची आहे, या गटाचा प्रमुख तू आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांना जर जबाबदारी वाटून दिली आणि त्यांना जाणीव करून दिली तर वर्ग व्यवस्थापन हे चांगलं राहण्यासाठी नक्कीच मदत होईल. यानंतर पुढे अध्ययन आणि अध्यापन प्रक्रिया परिणामकारक आणि रंजक बनवणे. शिक्षकांनी ही काळजी घेतली पाहिजे की आपण जे अध्यापन करत आहोत ते कसं मनोरंजक होईल, विद्यार्थ्यांना त्यामध्ये कशी प्रेरणा मिळेल,
विद्यार्थ्यांना ते घटक कसे सहजतेने समजतील याचा शिक्षकांनी विचार करायचा असतो. आणि ज्यावेळेला अध्ययन अध्यापनामध्ये विद्यार्थी सक्रियरित्या सहभागी होतो तेव्हाच ते अध्ययन अध्यापन हे परिणामकारक होत असते. म्हणून शिक्षकांनी विविध कृतींच्या माध्यमातून, विविध जबाबदाऱ्यांच्या माध्यमातून किंवा विविध उपक्रमांच्या माध्यमातून ते अध्यापन हे मनोरंजक केलं पाहिजे. अध्ययन अध्यापन करत असताना शिक्षकाने जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग कसा वाढेल याचा विचार केला पाहिजे. विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त त्यांचे मतप्रदर्शन कसं करता येईल, त्यांच्या भावभावना ह्या कशा व्यक्त करता येतील किंवा त्यांच्या ठायी असणारं ज्ञान हे कसं व्यक्त करता येतील, तर अशा प्रकारच्या प्रश्न उत्तराच्या माध्यमातून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली पाहिजे. आणि जेवढं जास्तीत जास्त विद्यार्थी त्या अध्यापनामध्ये सहभागी घेतील तेवढं जास्तीत जास्त ते अध्ययन आणि अध्यापन विद्यार्थ्यांना परिणामकारक आणि प्रभावी वाटत असतं. आणि शेवटी असं म्हणतात की एका शिक्षकाचं हे काम आहे की विद्यार्थ्याला अध्ययनासाठी प्रेरणा देणं. म्हणजे शिक्षक प्रत्यक्षात काही शिकवत नसतात, तर शिक्षक विद्यार्थ्याला ते शिकण्यासाठी प्रवृत्त करत असतात, शिकण्यासाठी प्रेरणा देत असतात. म्हणून अध्ययनाची ही संपूर्ण जबाबदारी विद्यार्थ्यांची असते. शिक्षक हे माहिती प्रदान करण्याचं काम करतात, शिक्षक हे ज्ञान देण्याचं काम करतात, पण ते ज्ञान किती ग्रहण करावं, ते ज्ञान कशा प्रकारे ग्रहण करावं हे त्या विद्यार्थ्यावर अवलंबून असतं. आणि म्हणून विद्यार्थी जेवढा त्यामध्ये सहभागी होईल तेवढीच ती अध्ययन अध्यापन प्रक्रिया ही परिणामकारक आणि रंजक बनत असते. अध्ययन अध्यापन प्रक्रिया ही परिणामकारक आणि रंजक बनवण्यासाठी शिक्षक हे विविध अध्यापन पद्धतींचा वापर करू शकतात. विविध अध्यापन पद्धतींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एखादा घटक सहज आणि सोपा कसा वाटेल तर याचा विचार शिक्षकाने नेहमी करावयास हवा. विविध शैक्षणिक साधनांचा वापर करणे. शिक्षक वर्गामध्ये अध्यापन करत असताना जर विविध शैक्षणिक साधनांचा त्यांनी वापर केला, मग ती साधने काही प्रत्यक्ष साधने असतील किंवा काही अप्रत्यक्ष साधने असतील, पण त्या साधनांचा वापर करताना विद्यार्थी त्यामध्ये कसा सहभागी होईल याचा विचार शिक्षकांनी केला पाहिजे. एखादा घटक जर क्लिष्ट असेल, एखादा घटक हा विद्यार्थ्यांना अवघड वाटत असेल, तर तो घटक सोपा करून सांगण्यासाठी एखादी प्रतिकृती, एखादं मॉडेल किंवा एखादं शैक्षणिक चित्र किंवा शिक्षकांनी एखादं कार्ड्सच्या माध्यमातून एखादा गेम तयार केला असेल, तर अशा प्रकारच्या शैक्षणिक साधनांचा वापर जर अध्यापनामध्ये शिक्षकांनी केला तर विद्यार्थी हे सकारात्मक प्रतिसाद देतील. विद्यार्थ्यांना त्या अध्यापनामध्ये आवड निर्माण होईल आणि ते सकारात्मक झाल्यामुळे वर्ग व्यवस्थापनाचा प्रश्नच उद्भवणार नाही. विविध तंत्रज्ञान विषयक साधनांचा वापर करणे. शिक्षकाने विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या क्षमता विकसित करण्यासाठी विविध प्रकारचे त्यांना अध्ययन अनुभव दिले पाहिजे. आज आपण बघतो की आपल्या देशामध्ये तंत्रज्ञानविषयी क्रांती झालेली आहे आणि विविध तंत्रज्ञानावर आधारित साधने निर्माण झालेली आहे. म्हणून अध्यापन करत असताना शिक्षकाने आपलं ज्ञान अद्ययावत कसं राहील आणि विविध तंत्रज्ञान माध्यमाच्या साहाय्याने आपण विद्यार्थ्यांना अध्ययन अनुभूती कशी देऊ शकू याचा विचार शिक्षकांनी करायला हवा. पॉवर पॉईंटचा वापर शिक्षक करू शकतात. त्याचबरोबर विविध प्रकारचे व्हिडिओज शिक्षक तयार करू शकतात किंवा विविध प्रकारचे व्हिडिओज जे उपलब्ध असतील त्याद्वारे शिक्षक हे अध्यापन करू शकतात. उदाहरणार्थ सायन्सचा जर आशय असेल आणि त्या सायन्सच्या आशयामधील काही ज्या प्रक्रिया असतील, पचन क्रिया असेल, त्याचबरोबर जे मानवी शरीर आहे त्या मानवी शरीराची रचना कशी आहे हे दाखवण्यासाठी, मानवी शरीराची रचना कशी आहे हे दाखवण्यासाठी जर शिक्षकाने ॲनिमेशन्सचा वापर केला, शिक्षकाने जे व्हिडिओ उपलब्ध आहेत त्या व्हिडिओचा वापर केला किंवा विद्यार्थ्यांना लॅबमध्ये नेऊन त्या लॅबमधील ॲपरेटसचा वापर केला, तर अशा घटकांचं सहज आणि सोप्या पद्धतीने शिक्षक विद्यार्थ्यांना अध्यापन करू शकतात. आणि तसं अध्यापन केल्यामुळे विद्यार्थी हा अध्यापनामध्ये सक्रिय होतो. विद्यार्थ्याच्या ऊर्जेला एक प्रकारची सकारात्मक चालना दिली जाते आणि तंत्रज्ञानाचा वापर करून जर विद्यार्थ्यांना शिकवलं तर ते विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारची आवड निर्माण होते आणि विद्यार्थी त्या अध्ययन अध्यापनामध्ये स्वतःहून सहभागी होतात. म्हणून तंत्रज्ञानविषयक साधनांचा वापर केला आणि विद्यार्थ्यांच्या ऊर्जेला सकारात्मक चालना दिली. त्यांना ज्ञान देताना अजून कशा पद्धतीचा अवलंब करता येईल, कोणत्या तंत्रांचा वापर करता येईल, कोणत्या टेक्नॉलॉजीचा वापर करता येईल,
कोणत्या माध्यमाचा वापर करता येईल याचा शिक्षकाने विचार केला तर वर्ग व्यवस्थापन हे आपल्याला सहज आणि सोपे बनते. वर्गामध्ये शिस्तीची निर्मिती करणे. जसं आपण बघितलं की बेशिस्त ही वर्ग व्यवस्थापनामधील प्रमुख समस्या आहे. जर विद्यार्थी हे वारंवार सांगूनही शिस्तीमध्ये वर्तन करत नसतील तर त्या प्रत्येक वर्गामध्ये काही शिस्तीची योजना आखली पाहिजे किंवा त्या शिस्तीची निर्मिती करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जबाबदारी वाटून दिली पाहिजे किंवा त्या वर्गाची काही नियमावली बनवली पाहिजे. आणि मग त्या नियमावलीमध्ये अशा गोष्टींचा समावेश असला पाहिजे की जे वर्तन या वर्गामध्ये करणं अपेक्षित आहे त्या वर्तनाला छेद देणारं वर्तन जर विद्यार्थ्याने केलं तर त्या वर्तनाला बेशिस्त वर्तन समजलं जाईल. आणि अशा प्रकारचं वर्तन केलं तर विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारच्या शिक्षा दिल्या जातील किंवा विद्यार्थ्यांना त्याचा काय परिणाम असेल याची जर जाणीव करून दिली तर विद्यार्थी हे बेशिस्तीचं वर्तन करणार नाही. आणि विद्यार्थ्याला जर याचा परिणाम विद्यार्थी बेशिस्त वर्तन करणार नाही आणि वर्गातील नियमावलींचा जर विद्यार्थ्याने भंग केला किंवा विद्यार्थ्याने त्याच्या विरोधी वर्तन केलं तर त्याच्या पालकांना बोलून आपण कोणत्या प्रकारची कारवाई करू याची माहिती जर विद्यार्थ्यांना दिली तर मला असं वाटतं की वर्ग व्यवस्थापन करण्यास आपल्याला सहज सोपं होईल. म्हणून प्रत्येक वर्गाची एक शिस्तीची नियमावली त्या वर्गामध्ये नोटीस बोर्डवर डिस्प्ले केली पाहिजे. आणि जो विद्यार्थी ती नियमावली पाळणार नाही अशा विद्यार्थ्यांच्या पालकांना समज देऊन किंवा त्या विद्यार्थ्याला समज देऊन त्या विद्यार्थ्याचं वर्तन हे कसं पूरक करता येईल याचा विचार शिक्षकाने करायला हवा. विद्यार्थ्यांची माहिती असणे. वर्ग व्यवस्थापन करताना त्या शिक्षकांना तो विद्यार्थी हा कोणत्या प्रकारचा आहे, त्या विद्यार्थ्याची आवड नेमकी कोणत्या विषयामध्ये आहे, त्या विद्यार्थ्याची बुद्धिमत्ता कशी आहे, त्या विद्यार्थ्याची क्षमता कशी आहे, तर या सर्व बाबींची माहिती शिक्षकाला असणे गरजेचे आहे. कधी कधी बेशिस्त विद्यार्थ्यांच्या वर्तनासाठी त्यांची कौटुंबिक परिस्थिती ही जबाबदार असते किंवा त्यांच्या घरातील वातावरण, कौटुंबिक वातावरण किंवा ते ज्या समाजामध्ये राहतात किंवा ते ज्या समुदायामध्ये राहतात तर त्या समुदायातील काही गोष्टी ह्या विद्यार्थ्यांच्या वर्तनासाठी जबाबदार असतात. आणि म्हणून त्या विद्यार्थ्यांचं घरामधील वातावरण कसं आहे, त्यांचे पालक हे शिक्षित आहेत का अशिक्षित आहेत किंवा त्यांचे जे पालक आहेत तर ते काही नोकरीनिमित्ताने बाहेर असतात का आणि म्हणूनच त्यांचं विद्यार्थ्यांकडे लक्ष नसतं का, तर अशा प्रकारचे सर्व माहिती हे एका शिक्षकाला असणे गरजेचे आहे. आणि म्हणूनच वर्ग व्यवस्थापन करताना शिक्षकाला आपल्या समोर असणारा प्रत्येक विद्यार्थी माहिती असणं गरजेचं आहे. तो विद्यार्थी जर माहिती असेल तर त्याच्या वर्तनाला योग्य प्रकारे आपल्याला दिशा देता येते, त्याला योग्य प्रकारे आपल्याला मार्गदर्शन करता येतं. या सर्व तंत्रांच्या माध्यमातून आपण वर्ग व्यवस्थापनाची समस्या ही नक्कीच चांगल्या प्रकारे सोडवू शकतो. विद्यार्थी आणि शिक्षक यामधील संबंध सकारात्मक असणे. जसं विद्यार्थी आणि शिक्षक यामधील संबंध सकारात्मक असणे. वर्गामध्ये ज्या आंतरक्रिया घडतात त्यामध्ये प्रामुख्याने शिक्षक आणि विद्यार्थी हे दोन घटक असतात. आणि म्हणूनच शिक्षकांना आपले विद्यार्थी हे कोणत्या क्षमतेचे आहे, ते कोणत्या स्वभावाचे आहे, त्यांची आवड काय आहे, त्यांची अभिरुची काय आहे, त्यांचा दृष्टिकोन कसा आहे हे माहीत असणं जसं गरजेचं असतं त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षकांना कोणत्या प्रकारचं वर्तन आवडतं, बेशिस्तीचं वर्तन त्यांना आवडत नाही. आपण अध्ययन अध्यापनामध्ये सक्रियरित्या सहभागी झालो तर आपल्या शिक्षकांना आवडतं. आपले शिक्षक आपल्याला किती चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करू शकतात किंवा त्यांचं एखाद्या विषयावर किती प्रभुत्व आहे, ही सर्व माहिती शिक्षकांबद्दल विद्यार्थ्यांना असणं गरजेचं आहे. आणि ज्या वेळेला विद्यार्थी आणि शिक्षक हे एकमेकांना चांगल्या प्रकारे ओळखतात त्यावेळेला त्यांच्यामधील संबंध हे सकारात्मक असतात. विद्यार्थ्यांना विश्वास असतो की शिक्षक मला जे मार्गदर्शन करणार आहे ते योग्य करणार आहे आणि पालकांनाही विश्वास असतो की शिक्षक विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे दिशा देण्याचं काम हे करत असतील. आणि म्हणून विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामधील संबंध हे चांगले असतील, विश्वासाचे असतील, सकारात्मक असतील तर वर्ग व्यवस्थापन करताना शिक्षकांना अडचणी येत नाही. आता वर्ग व्यवस्थापनामध्ये एका शिक्षकाची काय भूमिका असली पाहिजे ते आपण बघूया. सकारात्मक आणि प्रभावी संप्रेषण. शिक्षकाची क्षमता यामध्ये आपल्याला प्रामुख्याने सांगता येईल. शिक्षक किती प्रभावीपणे विद्यार्थ्यांशी संपर्क साधतात, किती प्रभावीपणे ते विद्यार्थ्यांशी संप्रेषण करतात, किती सकारात्मक त्यांचा दृष्टिकोन आहे, विद्यार्थ्यांशी वागताना त्यांचं वर्तन हे किती सकारात्मक आहे किंवा विद्यार्थी जेव्हा आपलं एखादं मत व्यक्त करतो त्यावेळेला शिक्षक त्याच्या मताला किती किंमत देतात यावर शिक्षकाचा सकारात्मक
दृष्टिकोन अवलंबून असतो. आणि म्हणून शिक्षक सकारात्मक असतील, शिक्षक हे विद्यार्थ्यांना दिशा देणारे असतील, शिक्षक हे विद्यार्थ्यांना मदतनीसाच्या भूमिकेत असतील किंवा शिक्षकाचं संप्रेषण हे स्पष्ट असेल तर वर्ग व्यवस्थापन हे चांगल्या प्रकारे घडून येतं. अध्ययन आणि अध्यापनासाठी योग्य अशा वातावरणाची निर्मिती करणे. या आधीच्या स्लाइडमध्ये आपण बघितलं की शिक्षक जेव्हा अध्यापन करतात त्यावेळेला विद्यार्थ्याला अध्ययनासाठी प्रवृत्त करणे, विद्यार्थ्याला अध्ययन करण्यासाठी प्रेरणा देणं हे खूप गरजेचं असतं. म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्यांना एका योग्य वातावरणाची, एका योग्य प्लॅटफॉर्मची निर्मिती करून देणं गरजेचं असतं. आणि ती निर्मिती करून देताना विद्यार्थ्याला जर आत्मविश्वास दिला की तुझ्या अध्ययनासाठी तू जबाबदार आहे आणि तुझ्या अध्ययनामध्ये तुझी भूमिका महत्त्वाची आहे, असा आत्मविश्वास जर विद्यार्थ्यावर शिक्षकाने ठेवला आणि त्याला एक सकारात्मक वातावरण हे पुरवलं तर अध्ययन अध्यापन हे योग्य पद्धतीने घडून येतं आणि वर्ग व्यवस्थापनाची समस्या सोडवण्यासाठी मदत होते. अध्ययनासाठी मुलांना प्रेरित करणे. अध्ययन करत असताना सर्व विद्यार्थ्यांची अध्ययनाची गती ही सारखी नसते. काही विद्यार्थ्यांची गती ही जास्त असते, काही विद्यार्थी त्या तुलनेने मागे पडतात. परंतु शिक्षकाने दोन विद्यार्थ्यांमध्ये तुलना करता कामा नये. विद्यार्थ्यांना त्यांच्या गतीप्रमाणे शिकू दिलं पाहिजे आणि म्हणूनच प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या गतीप्रमाणे मार्गदर्शन करणे, त्याला जर गरज असेल तर त्याला अजून मार्गदर्शन करणे, त्याला वैयक्तिक मार्गदर्शन करणे हे गरजेचं असतं. म्हणूनच प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षक कसा प्रेरणा देतो, शिक्षक कसं मार्गदर्शन करतो यावर ते वर्गाचे व्यवस्थापन हे अवलंबून असते. वर्गाची स्पष्ट शब्दात नियमावली समजावून सांगणे. शिक्षकाने सुरुवातीपासूनच आपण किती शिस्तप्रिय आहोत आणि आपल्याला विशिष्ट प्रकारचे वर्तन हे अपेक्षित आहे, तर अशा अपेक्षा विद्यार्थ्यांना व्यक्त केल्या पाहिजे आणि त्याची स्पष्ट शब्दात विद्यार्थ्यांना जाणीव करून दिली गेली पाहिजे. आणि म्हणूनच मग ज्या वेळेला शिक्षक एका शिस्तप्रिय भूमिकेत असतात त्यावेळेला विद्यार्थ्यांना ते माहीत असतं की आपल्या शिक्षकांना असे नियमबाह्य वर्तन चालणार नाही आणि म्हणून वर्ग व्यवस्थापनामध्ये शिक्षक ही खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतात आणि विद्यार्थ्यांमध्येही त्या शिस्तीची जाणीव निर्माण करण्यामध्ये किंवा त्या शिस्तीचा अवलंब करण्यामध्ये शिक्षक ही सक्रिय भूमिका बजावत असतात. वर्गातील प्रमुखाची निवड. बऱ्याच वेळेला असं होतं की वर्ग शिक्षकांना वेगवेगळ्या वर्गामध्ये अध्यापनासाठी जावं लागतं आणि म्हणूनच ज्या वेळेला वर्गावर शिक्षक नसतात त्यावेळेला त्या वर्गाचे व्यवस्थापन हे बिघडू शकते, त्या वर्गामध्ये बेशिस्तीची समस्या ही जाणू शकते. म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्यांवर जबाबदारी सोपवली पाहिजे. त्या सर्व विद्यार्थ्यांमधून जो विद्यार्थी चांगलं वर्तन करतो, जो विद्यार्थी सर्वांना सामावून घेतो, सहकार्य करतो, अशा विद्यार्थ्याची वर्ग प्रमुख म्हणून करावी आणि त्या विद्यार्थ्याला सर्व वर्गाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी द्यावी. वर्ग प्रमुखाची निवड करत असताना लोकशाही पद्धतीने शिक्षकाने विद्यार्थ्याची निवड करावी. त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांना वर्ग प्रमुख होण्याची समान संधी ही शिक्षकाने पुरवली पाहिजे. किंवा शिक्षक असंही करू शकतात की एक महिना ह्या विद्यार्थ्याला वर्ग प्रमुखाची जबाबदारी दिली, दुसऱ्या महिन्यामध्ये दुसऱ्या विद्यार्थ्याला दिली, तिसऱ्या महिन्यामध्ये तिसऱ्या विद्यार्थ्याला दिली. तर अशा प्रकारे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना वर्ग प्रमुख म्हणून काम करण्याची संधी मिळेल आणि हे विद्यार्थी सर्व एकत्रित मिळून त्या वर्गाचं व्यवस्थापन हे चांगल्या पद्धतीने करू शकतील. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग. वर्ग व्यवस्थापनामध्ये जेवढे जास्तीत जास्त विद्यार्थी हे सहभाग घेतील, जेवढे जास्तीत जास्त विद्यार्थी हे सक्रिय असतील तेवढा तो वर्ग हा चांगल्या स्वरूपाचा असतो. व्यवस्थापनामध्ये प्रामुख्याने बेशिस्त ही समस्या मोठी आहे. परंतु बेशिस्तीची समस्या कधी निर्माण होते, जेव्हा वर्गामध्ये चालणारी क्रिया, आंतरक्रिया ही विद्यार्थ्यांना रंजक वाटत नाही, विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीची वाटत नाही, विद्यार्थ्यांना ती प्रभावी वाटत नाही. त्यावेळेला विद्यार्थी विनाकारण गोंधळ निर्माण करतात किंवा बेशिस्त वर्तन करतात किंवा त्यांचं लक्ष विचलित करतात, इतरांचंही लक्ष विचलित करतात. म्हणून असं विद्यार्थ्याने वर्तन करू नये. म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना त्या वर्गामध्ये कसं सामावून घेता येईल, त्या विद्यार्थ्यांना कशा जास्तीत जास्त आंतरक्रियेसाठी प्रेरणा देता येईल, त्यांचा कसा सहभाग वाढवता येईल याचा विचार शिक्षकाने करायला हवा. त्याचबरोबर विविध असाइनमेंट देणं किंवा विविध प्रोजेक्ट देणं किंवा विद्यार्थ्यांवर जबाबदारी टाकणं, विद्यार्थ्यांना अध्ययन अध्यापनामध्ये सामावून घेणं, तर अशा प्रकारच्या जबाबदारींचं विभाजन
जर शिक्षकाने वर्गात केलं आणि विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सहभाग वाढवला तर वर्ग व्यवस्थापनाची समस्या ही उद्भवणार नाही, आणि जरी ती उद्भवली तरी जास्तीत जास्त विद्यार्थी त्यामध्ये सहभागी असल्यामुळे त्यांच्यामध्ये एक जबाबदारीची आणि कर्तव्याची जाणीव निर्माण होते. आणि म्हणूनच आपल्या वर्गाचा जेव्हा प्रश्न येतो तर त्यावेळेला ते आपल्या वर्गाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी स्वतः घेतात आणि शिक्षकांना ते मदत करतात, सहकार्य करतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या सत्रामध्ये आपण वर्ग म्हणजे काय, त्या वर्गाचे व्यवस्थापन कसे करायचे, त्या वर्गामध्ये ज्या आंतरक्रिया घडतात तर त्या कशा प्रकारे घडतात, त्या आंतरक्रियांचं काय स्वरूप असतं, त्यानंतर एका शिक्षकाची वर्ग व्यवस्थापनामध्ये काय भूमिका असली पाहिजे, या सर्वांचा आपण अभ्यास केला. तर त्याची आता आपण थोडक्यात उजळणी करूया. आपण बघितलं की वर्ग म्हणजे काय. वर्ग म्हणजे अशी जागा की जिथे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये अध्ययन अध्यापनासंदर्भात आंतरक्रिया घडत असतात आणि त्या आंतरक्रियेमधून त्या वर्गामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते. आणि वर्ग म्हणजे फक्त एक 4 भिंती नव्हे, तर त्या 4 भिंतींमध्ये जी अध्ययन अध्यापनाची प्रक्रिया घडते त्याला आपण वर्ग असं म्हणू शकतो. वर्गामध्ये अध्ययन अध्यापनाची क्रिया घडून येण्यासाठी 2 घटक जबाबदार असतात, एक म्हणजे शिक्षक आणि एक म्हणजे विद्यार्थी. शिक्षक हा अध्यापन करत असतो आणि विद्यार्थी हा अध्ययन करत असतो. शिक्षकाचे अध्यापन हे विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर अवलंबून असतं. विद्यार्थ्यांनी अध्ययन करत असताना शिक्षक जी माहिती देतात, जे ज्ञान देतात, त्या ज्ञानावर, त्या माहितीवर त्यांनी स्वतःचे आकलन विकसित करायचे असते. आणि ते आकलन विकसित करत असताना ते ज्या स्वरूपाचा प्रतिसाद शिक्षकांना देतात किंवा ज्या स्वरूपाची उत्तरं शिक्षकांना देतात तर त्या प्रकारांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये आंतरक्रिया घडून येत असतात. बऱ्याच वेळेला अध्ययन घडून येण्यासाठी शिक्षकाने विद्यार्थ्यांना प्रेरणा देणं गरजेचं असतं. ज्या आंतरक्रिया घडतात त्या आंतरक्रियामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग कसा वाढेल याचा शिक्षकाने विचार केला पाहिजे. वर्गामध्ये आपण बघितलं की भिन्न स्वरूपाची विद्यार्थी असतात. ते भिन्न स्वरूपाचे विद्यार्थी हे त्यांच्या क्षमतेनुसार भिन्न असतात, त्यांच्या आवडीनिवडीनुसार भिन्न असतात, त्यांच्या दृष्टिकोनामध्ये भिन्न असतात, त्यांच्या शारीरिक रचनेमध्ये भिन्न असतात, त्यांच्या बौद्धिक क्षमतेमध्ये भिन्न असतात. परंतु शिक्षकाचं वर्ग व्यवस्थापनामध्ये, वर्गातील आंतरक्रियेमध्ये महत्त्वाची भूमिका आहे की त्या प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्याला आपण कसं लक्ष देऊ शकू किंवा त्या प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्याला त्याचं अध्ययन घडून येण्यासाठी कशी प्रेरणा देऊ शकू, त्याच्या ऊर्जेला आपण कशी चालना देऊ शकू याचा विचार हा शिक्षकांनी करायला हवा. ज्या आंतरक्रिया विद्यार्थ्यांमध्ये घडून येतात त्या आंतरक्रिया ह्या कशा सकारात्मक असतील आणि त्या आंतरक्रियेमधून विद्यार्थ्यांचं सकारात्मक वर्तन कसं घडेल, त्या आंतरक्रियेमधून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त ज्ञान कसं मिळेल, त्या आंतरक्रियेमधून विद्यार्थ्यांना त्या ज्ञानाचं उपयोजन कसं करायचं याबद्दल माहिती मिळेल, अशा स्वरूपाच्या आंतरक्रिया या शिक्षकांनी निर्माण केल्या पाहिजे. त्या आंतरक्रिया अंतर्गत आणि बाह्य स्वरूपाच्या असतात. अंतर्गत स्वरूपाच्या आंतरक्रियेमध्ये विविध प्रकारचे उपक्रम आले, विविध प्रकारचे प्रोजेक्ट्स आले, विविध प्रकारचे सेमिनार आले, विविध प्रकारचे जेव्हा शिक्षक विद्यार्थ्यांना जबाबदारी वाटून देतात त्या निमित्ताने ही आंतरक्रिया घडत असतात. विद्यार्थी जेव्हा प्रोजेक्ट करतात त्यावेळेला विद्यार्थ्यांच्या नवनिर्मितीला शिक्षक एक प्रकारे चालना देत असतो आणि त्या नवनिर्मितीचा, त्यांच्या त्या क्षमतेचा, त्यांच्या कल्पकतेचा आदर जेव्हा शिक्षक करतो, त्यांचे प्रोजेक्ट जेव्हा शिक्षक स्वीकारतो आणि त्या प्रोजेक्टबद्दल जेव्हा शिक्षक इतरांशी चर्चा करतो, इतर विद्यार्थ्यांना एखाद्या विद्यार्थ्याने केलेला प्रोजेक्ट हा किती उत्कृष्ट केलेला आहे याची जेव्हा माहिती देतो, इतर विद्यार्थ्यांनाही ते मार्गदर्शन मिळत असते आणि विद्यार्थ्यांमध्ये मग सकारात्मक एक स्पर्धा लागते की आज माझा प्रोजेक्ट कसा उत्कृष्ट होईल, याचा मी कसा प्रयत्न करू, याबद्दल विद्यार्थी विचार करतात. आणि म्हणून वर्गामध्ये जेव्हा विद्यार्थी असतात, जेव्हा त्यांना काहीतरी माझ्यासाठी उपयुक्त घडत नाही किंवा जे घडत आहे ते रंजक नाही किंवा हे माझ्या उपयोगाचं नाही किंवा याचा मला फायदा नाही, असं जेव्हा विद्यार्थ्यांमध्ये भावना निर्माण होते त्यावेळेला ते वर्गाचं व्यवस्थापन हे कोलमडत असतं. आणि म्हणून ते व्यवस्थापन कोलमडू नये म्हणून विद्यार्थ्यांच्या वर्तनाला एक सकारात्मक दिशा ही शिक्षकाने द्यावयाची असते. आणि वर्गातील आंतरक्रिया ह्या त्यासाठी एक प्रमुख मार्गदर्शक असतात. ज्या वेळेला वर्गातील अंतर्गत आंतरक्रिया घडतात त्यावेळेला तर विद्यार्थी हे शिक्षकांना सकारात्मक प्रतिसाद देतात आणि विद्यार्थी शिक्षकांना त्याच प्रमाणामध्ये प्रत्युत्तर देत असतात. परंतु जेव्हा
बाहेर जाण्याची वेळ येते, ज्यावेळेला विद्यार्थ्यांना काही प्रत्यक्ष अनुभव द्यायचे असतात, काही प्रात्यक्षिक कार्य द्यायचं असतं, ज्यावेळेला विद्यार्थी वर्गाच्या बाहेर असतो, शाळेच्या बाहेर असतो, त्यावेळेला शिक्षकांनी आंतरक्रिया करत असताना विशेष काळजी घेतली पाहिजे. तो अध्ययन अनुभव हा विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या लॉंग टर्म मेमरीमध्ये कसा जाईल, तो त्याच्या आयुष्यभर तो कसा लक्षात ठेवेल, किंवा त्या क्षेत्रभेटीतून विद्यार्थी हे कसं आकलन करतो, किंवा जे आकलन झालं त्याचं उपयोजन ते कसं करतो, तो प्रत्यक्ष अनुभव हा त्याच्या पुढच्या आयुष्यामध्ये कसा उपयोगाचा ठरतो. तर याचा विचार करून शिक्षकाने जे काही बाह्य अनुभव विद्यार्थ्यांना द्यायचे असतात किंवा ज्या बाह्य आंतरक्रिया घडवून आणायच्या असतात, तर त्या अतिशय काळजीपूर्वक पद्धतीने त्याचं नियोजन केलं पाहिजे. आपण बघितलं की वर्ग व्यवस्थापनामध्ये अनेक विद्यार्थी जेव्हा एकत्र येतात तर अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. त्यांचं अवधान विचलित होतं, किंवा ते एकमेकांना त्रास देतात, किंवा ते एकमेकांना प्रश्न विचारतात. तर अशा वेळी समस्या निर्माण झाल्यानंतर शिक्षकाने आपली भूमिका ही प्रामुख्याने मार्गदर्शकाची ठेवावी, समुपदेशकाची ठेवावी. ज्या विद्यार्थ्याचं वर्तन बेशिस्त असेल त्या विद्यार्थ्याला वेळप्रसंगी त्याच वेळेला समज द्यावी, किंवा त्या विद्यार्थ्याला त्या वर्गानंतर बाहेर बोलून घ्यावं आणि त्या विद्यार्थ्याची नेमकी काय समस्या आहे ती जाणून घ्यावी. वेळप्रसंगी वर्ग व्यवस्थापनाच्या बेशिस्तीच्या समस्येबद्दल पालकांशी चर्चा करावी. अशा प्रकारची तंत्र जर शिक्षकाने विकसित केली किंवा त्यांचा अवलंब केला तर वर्ग व्यवस्थापनाची समस्या ही सोडवण्यासाठी मदत होते. तर आपण आज अशा पद्धतीने या सत्रामध्ये वर्ग व्यवस्थापन, वर्ग व्यवस्थापनाची तंत्रे, वर्ग व्यवस्थापनामधील आंतरक्रिया आणि वर्ग व्यवस्थापनामध्ये शिक्षकाची भूमिका काय असावी याबद्दल माहिती घेतली. धन्यवाद.